महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शेकापला धक्का, रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप, पंडित शेठ पाटील आणि आस्वाद पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश। शेतकरी कामगार पक्षाची साथ सोडल्याने राजकीय समीकरण बदलणार, शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपची सुरुंग लावण्याची तयारी सुरू। पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार। विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातील रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय। कोकणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे। शेकापच्या बालेकिल्ल्याला भाजपाने सुरुंग लावण्याची तयारी सुरू केली आहे। रायगडमधील शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी अखेर आज 16 एप्रिलला भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार सुभाष तथा पंडित शेठ पाटील यांनी आणि भाचे व माजी मंत्री शेकापचे ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव अॅडव्होकेट आस्वाद पाटील व चित्रा पाटील यांनी आज शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम केला आहे। त्यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला। रायगड जिल्ह्यात शेकापसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। माझ्या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी केलाय। रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होईल। शिवाय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित शेठ पाटील काय आहे ते इतरांना कळेल असा इशारा त्यांनी शेकाप नेत्यांना दिलाय। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात माजी आमदार पंडित शेठ पाटील आणि अॅडव्होकेट आस्वाद पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। यावेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या पत्नी भावना पाटील, खासदार धैर्यशील पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि शेकापचे विविध तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय। माझे मित्र शतीक घारप, धैर्यशील पाटील आणि चव्हाण साहेब यांनी मला सांगितलं, सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली 45 वर्ष श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो। पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या। आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली। आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली। लोकांना प्रश्न पडला असेल, काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की पंडित शेठचा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहे, आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा। पण धारप साहेब बोलले पंडित शेठ आमचा प्रोटोकॉल आहे, आजपासून मला प्रोटोकॉलनी चालायला लागेल, नाहीतर मी एक स्वतंत्र माणूस होतो। आणि मी सांगतो, मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे, काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं। मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही। कारण एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही। माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत। आज धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे आणि मला कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती, पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं, म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक। बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेलं बरं आहे। देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे। नरेंद्रजी मोदी, अमित शाह आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस। आणि माझं जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते दाबत होते। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार गेले, पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोधडी झाला। मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले। आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही। आज मला बोलायचा अधिकार आहे।
केली आहे. कारण आमच्यासारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले. आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडीमार्फत खासदार पाठवले, पण 6 महिन्यामध्ये त्याचा पंडित शेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही. सर्व पक्ष विरुद्ध पंडित शेठ असे मी 5 वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेलेलो आहे. माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली, पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता, कुठलीही आडपडदा न ठेवता काम केलेलं आहे. पण मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील, पण आम्ही काय त्याच्यासाठी नाही. पण त्यांनी मला सांगितलं की पंडित शेठ नदा आस्वाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते, पण ते बोलले पंडित शेठ तुम्ही या, तुमच्या नादाचा उपयोग होईल. पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये 1 नंबरची पार्टी होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडित शेठ काय एका तालुक्याचा नेता नाही, माझ्या महाराष्ट्रातून फॉलोअर्स आहे, माझ्या जिल्ह्यात फॉलोअर्स आहे. कारण गेली मी 30-40 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं. मी धारप साहेब आणि रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. ज्या पक्षासाठी आणि ज्या लोकांसाठी मी अहोरात्र काम केलं, माझी तब्येत पण बरी नाही, तरी पण मी एकनिष्ठेने काम केलं. लोकसभेच्या वेळेला काही लोकांनी मला सांगितलं की आमचं काम करा, पण मी दिलेला शब्द पाळतो. मी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण, देवेंद्रजी फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, पंडित शेठा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा कार्यकर्ता आहे, पण मी आज प्रवाह बरोबर आहे. त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे. लोकांनी प्रश्न विचारा पंडित शेठ बीजेपी काय देणार आहे. अरे मी जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो, सरपंच होतो, बरीच पदं केली, आमदार होतो, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव आमदार आहे माझ्या राज्यातून. जिल्हा नियोजन मंडळ होतं, हे आमचे पालकमंत्री होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.